बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात नेमकं काय घडलेलं आहे? सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख आणि मुंडे कुटुंबाची भेट घेतली. नेमकं काय घडलं जाणून घेऊया सुरुवातीलाच. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हणाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचं वक्तव्य. सुरेश धस यांची विश्वासार्हता संपली आहे. सुरेश धस यांच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. अंजली दमानिया यांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती. खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर, तर माझ्या मुलाचा चेहरा देखील पाहू दिला नाही. संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर. न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही. ग्रामस्थांची सुळेंसमोर कैफियत, तर मी तुमच्या न्यायासाठी लढणार. सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार. मंत्री राजीनामा देत नाहीत. सरकार सगळ्यांना पाठीशी घालतंय. बीड प्रकरणावरून अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. आरोपी वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लावली नाही? कृष्णा आंधळे का सापडत नाही? आरोपींचे सीडीआर काढा. खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा. सरकार मूकबधीर झालंय. मस्साजोगकरांचा आवाज कोणीही ऐकणार नाही. मुख्यमंत्री जुन्या मित्र परिवाराला वाचवतायत. बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा. भाजप आमदार सुरेश धस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी. निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धस यांचा आरोप.